वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले पंतप्रधान आणि सर्वाधिक काळ सलग निवडून आलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांना मागे टाकले। जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानांवरील 4398 दिवसांच्या कार्यकाळाचा विक्रम मोदींनी मोडलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 12 वर्ष पूर्ण केल्याबद्दल आजपासून भाजपची प्रगती पथयात्रा सुरू होती आहे। आजपासून सुरू होणाऱ्या प्रगती पथयात्रेत सर्व खासदार, मंत्री, आमदार आणि नेते सहभागी होतील। नेते महत्त्वाचे प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या उपक्रमांना भेटी देतील। काही कॅबिनेट मंत्री धार्मिक स्थळांनाही भेटी देणार आहेत। दिल्लीतील सर्व मंत्री आणि आमदार पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी आज सकाळी आपापल्या विधानसभा मतदारसंघामध्ये हवन करणार आहेत। तसेच भाजपचे नेते आणि भाजपचे सर्व मुख्यमंत्री आज विशेष पूजा, प्रार्थना आणि महाआरती करणार आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचा विक्रम मोडलाय। सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवण्याचा विक्रम आता पंतप्रधान मोदींच्या नावावर जमा झालाय। या निमित्ताने मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून मंदिरात होम हवन केले जात आहे। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी दिल्लीतल्या बिर्ला मंदिरात पंतप्रधान मोदींसाठी प्रार्थना केली आहे। तर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिल्लीतल्या प्राचीन हनुमान मंदिरात मोदींसाठी प्रार्थना केली आहे। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोदींसाठी दिल्लीतल्या हाऊस खास इथल्या जगन्नाथ मंदिरात प्रार्थना केली आहे। तर पंतप्रधान मोदी यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा एक नवा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर नोंदवलाय। या ऐतिहासिक कामगिरीबद्दल आज होणाऱ्या एनडीएच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत एक विशेष प्रस्ताव मंजूर करून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं जाणार आहे। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू हा अत्यंत महत्त्वाचा अभिनंदनाचा प्रस्ताव बैठकीत मांडतील। एनडीएचे इतर सर्व मित्रपक्ष आणि मुख्यमंत्री या प्रस्तावाला पाठिंबा देतील। या प्रस्तावात पंतप्रधान म्हणून त्यांच्या गेल्या 12 वर्षातील कामगिरीचा उल्लेखही केला जाणार आहे।